हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पाराध्ये यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात काही महत्त्वाची माहिती समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्ये यांनी इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं आणि या घटनेमागे कोणते कारण असू शकते याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यू गळफासामुळे झाल्याची स्पष्ट माहिती समोर येते. मात्र या घटनेतील आणखी एक गोष्ट लोकांच्या चर्चेचा विषय ठरते, ती म्हणजे हॉटेल ग्रामपंचायतीतील वस्ताद अचानक गायब झाल्याची बाब. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूबाबतची माहिती समोर येत असतानाच हॉटेलमधील वस्ताद पळून गेल्याची चर्चा का सुरू झाली? हा केवळ योगायोग आहे की या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे याचं उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक नागरिकांपासून ते सोशल मीडियावरील अनेक जणांपर्यंत सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा निर्माण झाली. तपास यंत्रणा या पूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे आणि येणाऱ्या काळात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? वस्ताद नेमका कुठं गेला? आणि या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा.